तर नमस्कार मंडळी, आज आपण नेहमी आपल्याकडे फिटिंग झालेल्या गाड्या दाखवतो, आपल्याकडे फिटिंग झालेल्या गाड्यांचं परफॉर्मन्स दाखवतो, फिटिंग क्वालिटी दाखवतो, कस्टमर रिव्ह्यू दाखवतो. पण आज जी गाडी आली आहे ती आपल्याकडे फिटिंग झाली नाही. जरी आपल्याकडे फिटिंग झाली नाही आणि ती फिटिंग पण खूप जुनी नाही. महत्त्वाचं म्हणजे 2024 मध्येच फिटिंग झाली आहे. मला वाटतं तारीख आपण मी तिला बघून सांगतो. साधारण 6व्या महिन्यात 2024च्या 6व्या महिन्यात फिटिंग झाली आहे. तुम्ही सेकंड हँड गाडी घेतली, सरांनी गाडी सेकंड हँड खरेदी केली आहे. आणि मला आमचा अंदाज आहे, आम्ही दोघांनी मगाशी अंदाज लावलाय की गाडी त्यांनी जी विकली आहे समोरच्या माणसानी ती पण वैतागूनच विकली आहे. म्हणजे त्याच्यात जो प्रॉब्लेम होता ना, त्या प्रॉब्लेम मुळेच गाडी विकली असणार आहे. आणि सरांनी गाडी घेतली. मला गाडी घ्यायच्या आधी पण आपलं युट्यूब वरून बघून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं. मी त्यांना गाडीची 2021 ची गाडी आहे, 21 ची गाडी आहे, काही फार चाललेली नाही, 70,000 किलोमीटर चालली आहे. त्या हिशोबाने मी त्यांना सजेस्ट केलं होतं की घ्या बिंदास, काही प्रॉब्लेम नाही, सीएनजी ऑलरेडी फिट आहे. पण त्यांचं जेव्हा गाडी घेतली त्यांनी त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम आले. कसे काय काय प्रॉब्लेम होते तुम्हाला? जास्त हे व्हायचं ॲव्हरेजला तर प्रॉब्लेम होताच. म्हणजे 100 किलोमीटरच्या वरती जात नव्हती. त्यानंतर गाडी बंद पडायची सीएनजी वरती ऑटोमॅटिक. आणि व्हायब्रेशन खूप होतं गाडीमध्ये. किट आधी ऑलरेडी फिट होतं. त्यामुळे तर पहिलं तुम्हाला तुमच्याशी कॉर्डिनेट करून की सर असं असं आहे, काय करू, परचेस करू का नको, या सगळ्या गोष्टी तुमच्याशी डिस्कशन झालेल्या होत्या. असं तर आता तुमच्याकडे आता आणखीन एक गोष्ट की सरांनी गाडी घेतली, पण माझ्याकडे काय होतं की आपण माझ्याकडे खूप लांबून लोक येतात आणि बुकिंग वगैरे जवळजवळ फुल असतात नाही का. नेहमी आपण त्यांना बुकिंगवरच घेतो गाडी. जेवढं काम असेल, काही गाड्यांसाठी आपण मेंटेनन्ससाठी वेगळी तारीख ठेवतो. लांबून येणाऱ्या गाड्या, जसं आता हे पुण्यातलेच आहेत, पण लांबून येणारे काही आमच्याकडे त्याच्या आधी पण आपण व्हिडिओ केलेले आहेत. तर लांबून येणाऱ्या गाड्यांसुद्धा आपण सर्व्हिससाठी पण एक वेगळं तारीख ठेवून ती पण काम आपण करून देतो. सरांचं तर सीटचं पण करायचं आहे. पण सरांनी गाडी, माझ्याकडे आता वेळ नसल्यामुळे सरांना असं वाटलं की आपण दुसरीकडे कुठेतरी दाखवून बघू. 2 महिने आपण वेळ नाही. पण सरांनी काय केलं, दुसरीकडे गाडी दाखवली पुण्यामध्येच एका ठिकाणी. मग आपण नाव नाही, लोकेशन नाही, काही सांगत नाही आपण. पण पुण्यामध्येच एका ठिकाणी दाखवली त्यांनी. आपण ते मी बिल आता तुम्हाला ह्याच्यावरती शो करतो. या बिल ह्याच्यामध्ये कुठेही म्हणजे जे काही पार्ट्स आहेत त्यांनी जे काही नावं लिहिली आहेत ती नावांचा काही संबंध नाही. असे कुठले पार्ट्सच नसतात बरं का. ते जे काही 2-3 नावं, काही थोडं सर्व्हिस, बाबा सर्व्हिसिंग, काही टोटल बॉडी वगैरे हे सोडलं तर त्याच्यात बाकीचे काही लिहिलं एअर फिल्टर वगैरे. आपलं त्यांनी सीएनजी फिल्टर लावलाय, त्याचंही ऑइल असतं म्हणतात. नाही सीएनजीचं ऑइल वगैरे काही नसतं. कुठलाही पार्ट मुव्हिंग नाही, त्याच्यामुळे तो रोटेटिंग नाही, त्याच्यामुळे कुठलंही ऑइल वगैरे नसतं. तर ते बिल जवळजवळ किती झालंय? 4,500 आपल्याला स्क्रीनवर दिसेल. कमी करून 4,500 4,700 काहीतरी बिल होतं. कमी करून 4,500 पर्यंत गेलंय. आणि ते झाल्यानंतर काही फरक पडला का? काहीच फरक नाही, काहीच नव्हतं. म्हणजे तो सेम परफॉर्मन्स होता त्याच्यामध्ये, जसा ओल्ड होता तसा. फक्त जरा थोडीशी सॉफ्टली, म्हणजे एक मनाचं समाधान म्हणून ते थोडस लहान मुलाला चॉकलेट देऊन थोडंसं. तर ते काही परफॉर्मन्स मध्ये फरक नाही पडला. आता शेवटी तारीख मिळत नव्हती. आज नेमकं मी फ्री होतो म्हणून सरांना काल सांगितलं की तुम्ही उद्या गाडी घेऊन या. सीटचं तर काय आता होणार नाही, सीट आपण नंतर करू. पण गाडीचा सर मगाशी जेवढे गाडी चालवायला बसवलं मी त्यांना, जेव्हा ट्रायल दिली, त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो म्हणजे अजून आपण तुम्ही पण आता पण बघू शकता. म्हणजे की जो काही आनंद आहे तो त्यांना दिसतो की गाडी घेतल्यापासून काहीच बदल नव्हता. त्रास होता. म्हणजे भरपूर मी काम केलं त्याच्यावरती, सीएनजी वरती. भरपूर जणांना म्हणजे त्यांना दाखवलं, गॅरेजला सर्व्हिसिंग करून घेतली गाडी की त्याने काय फरक पडेल, पण कुठेच असं सफिशियंट काही भेटलं नाही सोल्युशन. नाही, मला आणखीन एक तुम्ही मगाशी म्हणत होतं की आता तुम्ही 2 महिने झाले घेऊन, आणि विकायला पण तयार झालं होतं. एवढा त्रास होता की मी ते सेल आउट पण करणार होतो गाडी आणि दुसरी गाडी परचेस करणार होतो, की हे काय सक्सेस होत नाही कोणाकडनं. त्यामुळे मी तुमचा फॉलोअप मध्ये होतो डे टू डे की नाही होता. पण आता काय होतं, मला पण तेवढं लिमिटेशन असतात नाही का. कारण मला एकच शेवटचा पर्याय म्हणजे तुमचा होता. तर म्हणजे काय म्हणत होतो तुम्ही आता? शेवटचा पर्याय म्हणजे तुमचाच होता. आणि दुसरा पर्याय काय होता? म्हणजे विकायची. दुसरा पर्याय म्हणजे मग आता विकणारच म्हणजे जर नाही सक्सेस झालं की सेल करून टाकायची परत. तर मग आता मी काय करतो, फिटिंग क्वालिटी दाखवतो. त्यांचा परफॉर्मन्स तर मग बघितलं आपण की आपण इतका म्हणजे वैतागलेली होती की गाडी विकायला चालले होते की आता काही पर्याय नाही, शेवटचा पर्याय म्हणजे विकायची. तर आता परफॉर्मन्स म्हणजे आता परफॉर्मन्स चाललाय फुल एकदम सफिशियंट, म्हणजे गुड
परफॉर्मन्स पेट्रोल तुम्ही मगाशी म्हणत होता तसं. हा, मग की पेट्रोल वरती चालल्यासारखं म्हणजे पेट्रोल पेक्षा बेस्ट. मगाशी मला गाडी ट्रायल घेताना सर हे म्हणले की पेट्रोल पेक्षा पण चांगली वाटायला लागली पेट्रोल आता. वरती तरी झटके मारती हा ऑटोमॅटिकला, पण सीएनजी ला ते जाणवत पण आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की कधी ते ऑटोमॅटिकली घेर चेंज करते ते पण कळत नाही. म्हणजे गिअर ऑटोमॅटिक असल्यामुळे आता automatic. महत्वाचं ते राहिलं सांगायचं की गाडी automatic ऑटोमॅटिक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात जास्त प्रॉब्लेम येत होता. पण आपण जो आता ट्युनिंग केलं आणि आपण जे आता त्याचं जो काही काम केलं त्याच्यामध्ये ते काम त्या 4,500 पेक्षा भरपूर खूप कमी आहे. आणि आपण जे आता काही अजून बिल काय मी त्यांना सांगितलं नाही, पण जे काही काम झालंय ते खूप आणि तेवढ्या पैशांमध्ये ते सॅटिस्फाईड आहेत. सॅटिस्फाईड आहे म्हणजे त्यांचं जो काही आता काम झालंय त्याच्यानंतर जे काही हे होईल त्यांचं तो परफॉर्मन्स आणि जो काही गाडीचा आलाय आता मायलेज आता ते टेस्ट करतील कारण मायलेजच येत नाही. मायलेजच येत नव्हतं. आपण आता काय करणार आहे मेन म्हणजे मायलेज आता काय करतोय आपण आता हे फक्त पुढचं करून दिलं त्यांना जे काही परफॉर्मन्स वगैरे सीटच्या वेळेस तुम्ही मला मायलेज सांगा. आपण त्यावेळेस सीट एकदा झालं आता सीटला वेळ नाही आपल्याकडे तर सीट काही करत नाहीये, पण सीटला जेव्हा परत याल त्यावेळेस मला मायलेज पण सांगा आणि सीटचं पण दाखवून घेऊ. आता फ्रंट मी तुम्हाला आता सीटची कंडिशन पण दाखवतो म्हणजे सीटचं काय केलंय त्यांनी इतकं म्हणजे वाटोळ करून ठेवलं गाडीचं अक्षरशः त्या सीटचं वगैरे सगळं काही अर्थ नाही त्याला. मी आता फिटिंग क्वालिटी दाखवतो फिटिंग कशी केली त्यांनी. फिटिंग तर काही म्हणजे ठीक आहे ओके टाईप आहे, पण याच्यात आणखीन चांगलं आपण जे करतो तसं आणखीन चांगलं करता आलं आपण वेळेस आपण ते करून बघू आपण त्याला प्रयत्न करू की त्याला काय करता येते आपल्याकडे आणखी काही चान्स आहेत बेस्ट काय करता येतील आपण त्याला प्रयत्न करू. पण महत्वाचं म्हणजे मला आणखीन आमचा हा व्हिडिओ करण्याचा अर्थ काय होता की सीएनजीचा जो कस्टमर आहे तो बऱ्याच वेळा सीएनजीला का वैतागलेला असतो की आपण जे काही अशी कामं करतो की लुटण्याची कामं तर अशी काही करू नका. चांगली कामं करा, चांगले कस्टमर पैसे द्यायला तयार असतात, व्यवस्थित काम केलं तर तो पैसा आपल्याला लाभतो. पण माझं असं म्हणणं आहे, माझा जो स्वतःचा हे आहे तो अजिबात कोणाला लुबाडायची गरज नाही. म्हणजे असे काही कामं करून आता मी बिल दिसत असेल ते त्याच्यावरती स्क्रीनवर दिसेल बिल मी टाकण्याचा प्रयत्न करतो, पण ते जे काही बिल लावलंय ते चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे. अशी काही कामं करण्याचं गरज नाही. काय करतो फिटिंग क्वालिटी दाखवतो. हा गाडीचा इंजिन बे बघू शकतो सरांनी ज्या ठिकाणी त्यांनी जिथं काम केलंय त्या बिलामध्ये आपण बघितलं बरंचसं. तर ही काही फिटिंग जे काही केलंय त्यांनी म्हणजे इकडनं ही आता इथं लावलंय फिलिंग वॉल लावलाय तर ही अशी पायपिंग इकडनं आणली आहे आणि इकडनं पाठीमागे गेली आहे ती तिला तेवढा सपोर्ट नाहीये म्हणजे नाही का असं ते हलतीये म्हणजे सगळीकडे. हे जर बघितलं आपण तर या ठिकाणी आवाज पण आहे, हा गाडीमध्ये आवाज येणार. त्याच्यानंतर वायरिंग जी आहे ती म्हणजे सगळी टेप फक्त टेक केली आहे, अस्ताव्यस्तच आहे म्हणजे आणि ती तेवढी सेफ नाहीये. म्हणजे वायरिंग अशी म्हणजे आपण इन्सुलेटेड करतो जसे कंपनीचे असते तसे त्या टाईपचे आपण जे करतो तशी तर नाहीच आहे, पण थोडी आणखीन चांगली पण करू शकले असते. एकदम भारी नाही पण थोडं बरं. पण ही तर वायर पूर्ण उघडी आहे बरोबर. हा म्हणजे ही जर वायर बघितली तर पूर्ण उघडी आहे. ही इथं हा लॅपटॉपचा कनेक्टर तो उघडा आहे, बॅटरीचे कनेक्टर म्हणजे असेच येतात. किट एचरचं लावलंय, हा किट जे आहे यांना जो प्रॉब्लेम होता एचरचं किट आहे, एचरचं किट सुद्धा खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं भारी किट आहे. तो लोवॅटोचं पण बाप आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे मला असं वाटतं. तो किट सुद्धा एकदम भारी किट आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याला. फक्त त्याचं काय आहे की त्याचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं सॉफ्टवेअर सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. त्याला सॉफ्टवेअरला हँडल करणारा तेवढं नॉलेज पाहिजे आणि ते फिटिंग करताना सुद्धा त्याचं जरा थोडीशी वेगळी पद्धत आहे तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. तुम्हाला जो प्रॉब्लेम आला आणि आता यांनी जे काय बसवलंय तर फक्त हा इथं जो बसवलाय तो फिल्टर बसवलाय, बाकी काही केलं नाही. जे 4,500 रुपये बिल लावलंय आणि त्याच्यात लावून सुद्धा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह व्हायला पाहिजे होता माझं म्हणणं तो झालाच नाही. टोटल बॉडीचं पण त्यांनी टोटल बॉडी वगैरे दाखवलंय ते काय आता विषय वेगळा आहे ते काय हे नाही. पण इथं तर काही आपल्याला काही काम केल्यासारखं असं म्हणजे त्याला दिसत नव्हतं. जे काही घेतलंय त्यांनी पैसे वगैरे तर तो सगळं आपण बघूच. पाठीमागे मी एकदा सीटचं पण दाखवतो म्हणजे त्यांनी जे काही केलंय ते फार चुकीचं पद्धतीने त्याचं फिटमेंट केलं होतं आणि ते तर काही सक्सेस झालंच नाहीये म्हणजे सक्सेस नाही. तर अशा प्रकारे आता हे सीट वापरायच्या कंडिशन मध्ये नाही. तर या ठिकाणी आपण बघू शकतो हे जे काही सीटला केलंय त्यांनी जे अल्टर केलं होतं जे ते लॉक व्हायला पाहिजे तर ते काही व्यवस्थित लॉक नाही झाले. हे सीट असे पडलेले आहेत म्हणजे आता सध्या सरांच्या वापरातच नाहीयेत ते सीट. तर सरांना आपण वेळ देऊ, सरांचं हे सीटचं पण आपण काम करून देणार आहोत. तर अशा प्रकारे हे पाठीमागचं बघू शकतो फिटमेंट. तर सीट जर ड्रायव्हरला जर हे करता नाही आलं तर मग सीएनजी फिटिंग करून काय फायदाच नाही. 7 सीटर आहे तर 7 सीटरचा तो उपयोग झाला पाहिजे. काय म्हणायचं तुम्हाला?
सेव्हन सीटरचा उपयोग झाला पाहिजे. ते घेऊन उपयोगच नाही. उपयोगच नाही, काहीच नाही. म्हणजे सेव्हन सीटर आहे तर वापर नाही.